सोलापूर शहरातील रूपाभवानी चौकात आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात 3 युवकांचा मृत्यू झाल्यानंतर सोलापूर शहरात खळबळ उडाली आहे। एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाल्याने मृतांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत हा अपघात नसून घातापात असू शकतो असा संशय व्यक्त केला आहे। या प्रकरणी पोलीस तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम वेगाने सुरू आहे। मात्र घटनेनंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृतांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली। मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत नातेवाईकांनी निषेध व्यक्त केल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी स्वतः सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जाऊन नातेवाईकांची समजूत काढली। निष्पक्ष आणि सखोल तपास होईल असे आश्वासन देत त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्याचे आवाहन केले। दरम्यान अपघात स्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, वाहनांची स्थिती आणि तांत्रिक पुरावे तपासले जात असून पोलीस सर्व शक्यता तपासत आहे। या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे।